सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून विनायक कोंडाल यांनी तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांनी अर्ज दाखल केला। 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या काउन्सिल हॉल सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होणार आहे। महापालिकेत 102 नगरसेवक असून यामध्ये सर्वाधिक 87 भारतीय जनता पार्टीचे आहेत। MIM पक्षाचे 8, शिंदे शिवसेनेचे 4, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 सदस्य आहे। याआधी सोमवारी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत महापौर पदासाठी पक्षाकडून विनायक रामकृष्ण कोंडाल आणि उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी महेश देवकर यांची नावं निश्चित झाल्याचं सांगितलं। लगेचच नगरसचिव कार्यालयात जाऊन उभयतांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। दरम्यान यावेळी विनायक कोंडाल यांचं सर्वांनी अभिनंदन केलं। याप्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही, भारतीय जनता पार्टी एकसंघ आहे असं सांगितलं। डॉक्टर किरण देशमुख यांनी महापौर पदासाठी त्यांनी पक्षाकडे कोणतीही मागणी केली नव्हती असंही रोहिणी तडवळकर यांनी स्पष्ट केलं। महापौर आणि पदाधिकारी निवडीमध्ये आपण सर्व सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे। ज्यांना यात संधी मिळाली नाही त्यांना पुढील पद वाटप करताना संधी निश्चित मिळेल असंही एका उत्तरात रोहिणी तडवळकर म्हणाल्या। उपमहापौर पदासाठी कोणाचीही मागणी नव्हती, मात्र मराठा समाजाला आम्ही या ठिकाणी ज्ञानेश्वरी देवकर यांच्या रूपानं संधी दिली आहे असं रोहिणी तडवळकर म्हणाल्या। भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापौर आणि उपमहापौरांची 2 तारीख फॉर्म भरायचा दिवस होता। 10 ते 11:30च्या वेळामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून विनायकदादा रामकृष्ण कोंडाल यांचं नावाचा फॉर्म महापौर पदासाठी भरलेला आहे। त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरीताई महेश देवकर यांचा नावाचा फॉर्म आम्ही भरलेला आहे। सभागृह चालवणे त्याचबरोबर सभागृहामध्ये जे कामकाज चालतं त्याची माहिती असणाऱ्या आणि सभागृहामध्ये पूर्वी असणाऱ्या ह्याला आम्ही महापौर पद दिलेलं आहे। ज्ञानेश्वरीताई पहिल्यांदा निवडून आलेल्या असल्या तरी एक त्या सुशिक्षित महिला आहेत, सभागृहातलं कामकाज सांभाळू शकतील, त्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आली। किरण देशमुखांनी पार्टीकडे नगरसेवक पदाची पण मागणी केलेली नव्हती, त्याच्यामुळं त्यांनी महापौर पदाची पण त्यांना आपण नगरसेवक होण्याची संधी दिली। त्यांनी महापौर पदाची संधी द्यावी अशा प्रकारची पक्षाकडे पण इच्छा व्यक्त केलेली नव्हती, त्यामुळं ते इच्छुक आहेत असं आम्हाला वाटलं नाही, त्यामुळे त्यांना संधी न देण्याचा प्रश्न होता। दरम्यान विनायक कोंडाल यांनी महापौर पद दिल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार मानताना शहर विकासासाठी काम करणार असल्याचं सांगितलं। सर्वांना आमच्या सर्व जे 87 नगरसेवक आहेत त्यांना सर्वांना सोबत घेऊन एक विकासाचं मॉडेल, सोलापूर शहरासाठी एक विकासाचं मॉडेल ठेवून आम्ही या ठिकाणी पक्षासाठी एक प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करणार। शहराचं सर्वप्रथम पाण्याचा विषय असेल या ठिकाणी, आणि आपले रस्ते जे आहे अस्वच्छ जे आहेत स्वच्छतेचा विषय असेल, ई टॉयलेटचा विषय असेल, तसेच आपण लोकांना काय अजून रोजगार देऊ शकतो का हा विषय असेल, हा विजन आम्ही पुढे ठेवून चालणार आहोत। सभागृह शांतता असणार आहे, कारण का मेजॉरिटी या ठिकाणी आमचे 87 आमच्या भारतीय जनता पार्टीचे 87 नगरसेवक या ठिकाणी आहेत, त्यामुळे आम्ही योग्य पद्धतीने या ठिकाणी काम करू। आम्ही काय सोलापूर शहरासाठी करू शकतो याकडे आम्ही जास्त लक्ष देणार आहेत, कारण का आमचे भारतीय जनता पार्टीचे एक विजन आहे सोलापूरसाठी। या ठिकाणी लोकांनी आम्हाला भरभरून मतदान दिलं आहे, लोकांनी आम्हाला जवळपास 87 जे भूतोन भविष्य आम्हाला या ठिकाणी 87 सीट या ठिकाणी दिलेलं आहे, त्याचा आम्ही सार्थ ठरवत, सोलापूरकरांचा विश्वास सार्थ ठरवत आम्ही या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल, IT पार्कचा विषय असेल, आता आपल्याला माहीत आहे विमानचा विषय, उड्डाणपुलाचा विषय असेल, विमानाचा तर या ठिकाणी विषय झालेला आहे, आणि निश्चित एक भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सोलापूर शहरवासियांसाठी चांगल्यातलं चांगलं आम्ही या ठिकाणी काम करू। प्रभाग क्रमांक 23 मधून नगरसेविका म्हणून माझी 16 जानेवारीला निवड झाली आणि आज उपमहापौरपदी निवड झाली। प्रथम मी भारतीय जनता पार्टी पक्षाचे आभार आणि मला जी संधी दिली त्याचे मी 100% सर्वांगीण विकासासाठी त्याचा मी उपयोग करीन, आणि ही संधी दिल्याबद्दल
सर्वांचे आभार. प्रभाग क्रमांक 23 मधून नगरसेविका म्हणून माझी 16 जानेवारीला निवड झाली आणि आज उपमहापौरपदी निवड झाली. प्रथम मी भारतीय जनता पार्टी पक्षाचे आभार मानते आणि मला जी संधी दिली त्याचे मी 100% सर्वांगीण विकासासाठी त्याचा मी उपयोग करीन आणि ही संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार. सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी आमच्यात कोणतीही गटबाजी नसून चांगल्या पद्धतीनं कारभार करण्याची ग्वाही दिली. ग्रहामध्ये कुठलंही आव्हान नाही. 87 नगरसेवक हे एकमुखाने सोलापूरच्या विकासासाठी काम करतील हे मी आपल्या माध्यमातून या सोलापूरच्या सर्व जनतेला आश्वस्त करतो. सगळे प्रश्न विचारणार. सोलापूरच्या विकासासाठी जिथं जिथं निधीची आवश्यकता असेल त्या सर्व ठिकाणी निधी दिला जाईल.